महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC परीक्षांमध्ये पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यावर आधारित माहिती, प्रश्न आणि लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्स खालीलप्रमाणे आहेत. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956. पहिली योजना ही फाळणीमुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि अन्नधान्य टंचाई दूर करण्यासाठी आखण्यात आली होती. कालावधी 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. प्रतिमान मॉडेल हॅरोल्ड डोमर प्रतिमान हॅरोल्ड डोमर मॉडेल. मुख्य भर शेती, जलसिंचन आणि वीज निर्मिती. अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. उपाध्यक्ष गुलझारीलाल नंदा. यशस्वी योजना. या योजनेत वार्षिक वृद्धी दराचे लक्ष्य 2.1% होते, पण प्रत्यक्षात 3.6% साध्य झाले. महत्त्वाचे प्रकल्प व कार्यक्रम. सिंचन प्रकल्प भाकरा नांगल सतलज नदी, हिराकूड महानदी, दामोदर खोरे प्रकल्प. 2. औद्योगिक प्रकल्प सिंद्री खत कारखाना बिहार, चित्तरंजन रेल्वे इंजिन कारखाना, हिंदुस्थान अँटीबायोटिक्स पिंपरी. 3. सामाजिक कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1952 रोजी सामुदायिक विकास कार्यक्रम CDP सुरू करण्यात आला. MPSCने विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? उत्तर: कृषी क्षेत्राचा विकास आणि अन्नधान्य टंचाई दूर करणे. प्रश्न 2. पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? उत्तर: हॅरोल्ड डोमर प्रतिमान. प्रश्न 3. सामुदायिक विकास कार्यक्रम कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामची सुरुवात केव्हा झाली? उत्तर: 2 ऑक्टोबर 1952. प्रश्न 4. भाकरा नांगल हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या योजनेत सुरू झाला? उत्तर: पहिली पंचवार्षिक योजना. लक्षात ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्स. मुख्य भर लक्षात ठेवण्यासाठी शेतकरी शेतकरी, शेतकर शेती ॲग्रिकल्चर, तलाव धरणे इरिगेशन, वजा कर्ज ग्रामीण विकासासाठी, वजा रस्ते आणि वाहतूक. 2. नदी खोरे प्रकल्प लक्षात ठेवण्यासाठी BHD B- भाकरा नांगल, H- हिराकोड, D- दामोदर खोरे. 3. प्रतिमान मॉडेल लक्षात ठेवण्यासाठी पहिली योजना हॅरोल्ड डोमर आहे. लक्षात ठेवा, पहिले पाऊल घराबाहेर HD होम पडले. हॅरोल्ड डोमर. आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे. क्विक रिव्हिजन टेबल. मुद्दा तपशील. प्राधान्य कृषी आणि सिंचन. शिक्षण 1953 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची UGC स्थापना. आरोग्य कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारे भारत, हे जगातील पहिले राष्ट्र. 1952. बँकिंग 1 जुलै 1955 रोजी SBIची स्थापना. IMP. या योजनेचा अभ्यास करताना आकडेवारीपेक्षा संकल्पना आणि सुरू झालेले प्रकल्प यांवर जास्त भर द्यावा, कारण MPSC जोड्या जुळवा किंवा विधाने तपासा स्वरूपात प्रश्न विचारते. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961 ही भारताच्या आर्थिक इतिहासातील पायाभूत योजना मानली जाते. MPSC यावर नेहमी तांत्रिक प्रश्न विचारते. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. पहिली योजना शेतीवर आधारित होती, तर दुसरी योजना जड आणि पायाभूत उद्योगांवर केंद्रित होती. कालावधी 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961. प्रतिमान मॉडेल PC महालनोबिस PC महालनोबिस मॉडेल, याला नेहरू महालनोबिस प्रतिमान असेही म्हणतात. मुख्य भर जड उद्योग आणि जलद औद्योगिकीकरण. उद्दिष्ट समाजवादी समाज रचनेचे ध्येय सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी. महत्त्वाचे प्रकल्प आणि यश. या योजनेत भारताच्या औद्योगिक विकासाचा पाया रचला गेला. प्रामुख्याने रशिया, ब्रिटन आणि जर्मनीच्या मदतीने 3 मोठे लोहपोलाद प्रकल्प सुरू झाले. भिलाई छत्तीसगड सोव्हिएत युनियनच्या रशिया मदतीने. 2. राऊरकेला ओडिशा जर्मनीच्या वेस्ट जर्मनी मदतीने. 3. दुर्गापूर पश्चिम बंगाल ब्रिटनच्या युनायटेड किंगडम मदतीने. इतर महत्त्वाच्या संस्था. खादी व ग्रामोद्योग आयोग KVIC 1956 मध्ये स्थापना. अणु ऊर्जा आयोग 1958 मध्ये स्थापना. नाफेड 1958 मध्ये स्थापना. MPSCने विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. समाजवादी समाज रचनेचे ध्येय कोणत्या योजनेत स्वीकारण्यात आले? उत्तर: दुसरी पंचवार्षिक योजना 1956चा औद्योगिक ठराव. प्रश्न 2. भिलाई, राऊरकेला आणि दुर्गापूर येथील पोलाद प्रकल्प कोणत्या देशांच्या मदतीने सुरू झाले? जोड्या जुळवा. उत्तर: भिलाई वजा रशिया, राऊरकेला वजा जर्मनी, दुर्गापूर वजा ब्रिटन. प्रश्न 3.
दुसऱ्या योजनेचा अपेक्षित वृद्धी दर किती होता? उत्तर 4.5%, पण प्रत्यक्षात 4.27% साध्य झाला. लक्षात ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्स. 1. पोलाद प्रकल्प आणि देश लक्षात ठेवण्यासाठी. रू राईट ॲरो भिलाई रूस रशिया. राज राईट ॲरो राउरकेला जर्मनी. राईट ॲरो दुर्गापूर ब्रिटन. 2. मुख्य उद्देश लक्षात ठेवण्यासाठी. बिग्स बेसिक इंडस्ट्रीज पायाभूत उद्योग. इंडस्ट्रियलायझेशन औद्योगिकीकरण. ग्रोथ आर्थिक वाढ. महत्त्वाची टीप एमपीएससीसाठी. या योजनेच्या दरम्यानच 1957 मध्ये दशांश चलन पद्धती भारतात सुरू करण्यात आली. तसेच बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार पंचायत राजकडे वाटचाल सुरू झाली. तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966 ही भारतीय नियोजनाच्या इतिहासातील सर्वात कठीण आणि अयशस्वी मानली जाणारी योजना आहे. परीक्षेत याच्या अपयशाची कारणे वारंवार विचारली जातात. तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966. मुख्य भर कृषी आणि उद्योगांवर समान भर. स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था. प्रतिमान सुखमय चक्रवर्ती आणि जे सँडी. महालनोबिस प्रारूपाचा विस्तार. अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू, नंतर लाल बहादूर शास्त्री. लक्ष्य अर्थव्यवस्थेला टेक ऑफ स्वयंप्रगती अवस्थेत नेणे. ही योजना का अयशस्वी ठरली? एमपीएससीचा आवडता प्रश्न. या योजनेला लागोपाठ 3 मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. 1. भारत-चीन युद्ध 1962. 2. भारत-पाक युद्ध 1965. 3. भीषण दुष्काळ 1965 ते 66. महत्त्वाचे प्रकल्प व घटना. बोकारो पोलाद प्रकल्प 1964 रशियाच्या मदतीने झारखंडमध्ये सुरू झाला. आयडीबीआय बँक 1964 मध्ये औद्योगिक विकासासाठी स्थापना. भारतीय अन्न महामंडळ एफसीआय 1965 मध्ये स्थापना. कृषी मूल्य आयोग एपीसी 1965 मध्ये स्थापना. आताचे सीएसीपी युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया यूटीआय 1964 मध्ये स्थापना. योजनेनंतरचा सुटीचा काळ. प्लॅन हॉलिडे 1966 ते 1969. तिसऱ्या योजनेच्या प्रचंड अपयशामुळे चौथी योजना लगेच सुरू करता आली नाही. म्हणून 1966 ते 1969 या काळात 3 वार्षिक योजना राबवण्यात आल्या. या काळाला नियोजन सुटी म्हणतात. या काळातील सर्वात मोठी घटना हरित क्रांती ग्रीन रेव्होल्यूशन 1966 ते 67 मध्ये एम.एस. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स. तिसरी योजना का विसरायची नाही? लक्षात ठेवा 3 युनिट्स 3 संकटे. चीन युद्ध, पाक युद्ध, दुष्काळ. 3 युनिट्स 3 महत्त्वाच्या संस्था. आयडीबीआय, यूटीआय, एफसीआय सर्व 1964 ते 65च्या काळात. 2. बोकारो पोलाद प्रकल्प. पहिल्या 2 योजनांत 3 प्रकल्प झाले होते. चौथ्या क्रमांकाचा मोठा प्रकल्प म्हणजे बोकारो. ट्रिक. बोकारो राईट ॲरो बेकार. योजना बेकार अयशस्वी झाली तरी रशियाने मदत केली. एमपीएससी आयोगाचे काही प्रश्न. नमुना. प्रश्न 1. नियोजन सुटीचा काळ. प्लॅन हॉलिडे कोणता? उत्तर 1966 ते 1969. प्रश्न 2. भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या काळात झाली? उत्तर वार्षिक योजनांच्या काळात 1966 ते 67. प्रश्न 3. तिसऱ्या योजनेचा वृद्धी दर किती साध्य झाला? उत्तर लक्ष्य 5.6% होते, पण प्रत्यक्षात फक्त 2.8% साध्य झाला. लक्ष्याच्या निम्मे. चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974 ही इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील अत्यंत धाडसी आणि राजकीयदृष्ट्या वादळी ठरलेली योजना आहे. एमपीएससी परीक्षेसाठी या योजनेतील बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि अणुचाचणी हे मुद्दे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974. मुख्य भर स्थैर्यासह आर्थिक वाढ आणि स्वावलंबन. ग्रोथ विथ स्टेबिलिटी अँड सेल्फ रिलायन्स. प्रतिमान अशोक रुद्र आणि अलोन मॅन. याला धनंजय गाडगीळ प्रतिमान असेही म्हणतात, कारण गाडगीळ तेव्हा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. अध्यक्ष इंदिरा गांधी. या योजनेतील ऐतिहासिक घटना. 1. 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण 19 जुलै 1969. 50 कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 2. पहिली अणुचाचणी 18 मे 1974. राजस्थानमधील पोखरण येथे स्माइलिंग बुद्धा नावाने भारताने पहिली यशस्वी अणुचाचणी केली. 3. गरिबी हटाव घोषणा. इंदिरा गांधी यांनी 1971च्या निवडणुकीत ही प्रसिद्ध घोषणा दिली. अंमलबजावणी मात्र 5व्या योजनेत झाली. 4.
1971चे भारत-पाक युद्ध या युद्धामुळे आणि बांगलादेशी निर्वासितांच्या प्रश्नामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला. महत्त्वाचे कार्यक्रम आणि कायदे. MRTP कायदा 1969 मक्तेदारी रोखण्यासाठी मोनोपोलिस्टिक अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस कायदा लागू झाला. DPAP 1973 दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रम ड्राउट प्रोन एरिया प्रोग्राम सुरू करण्यात आला. श्वेतक्रांती ऑपरेशन फ्लड 1970 मध्ये दुग्धोत्पादनात वाढ करण्यासाठी वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ सुरू झाली. MPSC आयोगाचे प्रश्न आणि उत्तरे. प्रश्न 1. कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले? उत्तर: चौथी पंचवार्षिक योजना. प्रश्न 2. गाडगीळ सूत्र गॅडगिल फॉर्म्युला कशाशी संबंधित आहे? उत्तर: राज्यांना केंद्रीय मदत वाटप करण्याच्या सूत्राशी. चौथ्या योजनेत प्रथम वापर. प्रश्न 3. ही योजना यशस्वी ठरली का? उत्तर: नाही. वृद्धिदराचे लक्ष्य 5.7% होते, पण प्रत्यक्षात 3.3% साध्य झाला. कारण भारत-पाक युद्ध आणि 1973चे जागतिक तेल संकट. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स. 1/4 योजनाबरोबर 4 मोठ्या गोष्टी: बँका, राष्ट्रीयीकरण, बॉम्ब अणुचाचणी, बांगलादेश, युद्ध आणि निर्मिती, बर्फाचा गोळा. तेल संकटामुळे अर्थव्यवस्था गोठली, थंडावली. 2. गाडगीळ आणि चौथी योजना. गाडगीळ नावाचा उच्चार करताना जी येतो आणि जी हे वर्णमालेत 7व्या क्रमांकावर असले तरी चौथी योजना लक्षात ठेवण्यासाठी आपण गाडगिळांचा चौथा प्रयोग असे लक्षात ठेवू शकतो. 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979 ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इंटरेस्टिंग आहे, कारण ती राजकीय उलथापालथीमुळे वेळेच्या 1 वर्ष आधीच संपवण्यात आली होती. 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 1978 नुले. मुख्य भर गरिबी निर्मूलन, रिमूव्हल ऑफ पॉवर्टी आणि स्वावलंबन. प्रतिमान सी. सुब्रमण्यम यांनी तयार केलेले आणि DP धर यांनी अंतिम रूप दिलेले प्रतिमान. अध्यक्ष इंदिरा गांधी, नंतर मोरारजी देसाई. कालावधी नियोजित 1974 ते 1979 होता, पण 1978 मध्येच ती बंद करण्यात आली. या योजनेतील महत्त्वाच्या घडामोडी. 1. 20 कलमी कार्यक्रम 1 जुलै 1975 गरिबी दूर करण्यासाठी इंदिरा गांधींनी हा प्रसिद्ध कार्यक्रम जाहीर केला. 2. प्रादेशिक ग्रामीण बँका RRB 2 ऑक्टोबर 1975 रोजी ग्रामीण भागासाठी बँका सुरू झाल्या. 3. एकात्मिक बाल विकास सेवा ICDS 1975 मध्ये अंगणवाडीसारख्या सेवांची सुरुवात झाली. 4. किमान गरजा कार्यक्रम MNP लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम सुरू झाला. रोलिंग प्लॅन 1978-1980. 1977 मध्ये केंद्रात सत्तापालट होऊन जनता पक्षाचे सरकार आले. त्यांनी 5वी योजना 1 वर्ष आधीच 1978 मध्ये संपवून सरकती योजना सुरू केली. जनक गुन्नार मिर्डाल. भारतात लागू करणारे मोरारजी देसाई आणि D. लकडावाला. प्रमुख वैशिष्ट्य: दरवर्षी योजनेचे मूल्यमापन करून ती पुढे सरकवणे. MPSC आयोगाचे काही प्रश्न. नमुना. प्रश्न 1. कोणती पंचवार्षिक योजना केवळ 4 वर्षे चालली? उत्तर: 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 78. प्रश्न 2. सरकती योजना रोलिंग प्लॅन कोणी सुरू केली? उत्तर: जनता सरकारने 1978 मध्ये. प्रश्न 3. RRB प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना कोणत्या योजनेत झाली? उत्तर: 5वी पंचवार्षिक योजना. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स. 1. 5वी योजना आणि 5 वर्षे. लक्षात ठेवा 5 ते 1 बरोबर 4. 5वी योजना 5 वर्षे न चालता फक्त 4 वर्षे चालली. 2. 20 कलमी कार्यक्रम. 20 या आकड्यात 5 हा 4 वेळा येतो किंवा 20वा 5 ने भाग जातो, म्हणून 20 कलमी कार्यक्रम 5व्या योजनेत. 3. धर प्रतिमान. गरिबी धरून ठेवायची नाही, ती घालवायची आहे, म्हणून DP धर प्रतिमान. 5व्या योजनेचा विशेष तक्ता MPSC क्विक लुक. कार्यक्रम स्लेक घटना. वर्ष. महत्त्व. 20 कलमी कार्यक्रम 1975. दारिद्र्य निर्मूलन. RRB स्थापना. 1975. ग्रामीण बँकिंग. राष्ट्रीय महामार्ग प्रणाली. 1974. पायाभूत सुविधा. आणीबाणी. इमर्जन्सी. 1975 ते 77. राजकीय प्रभाव. 6वी आणि 7वी पंचवार्षिक योजना ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाची आणि नाबार्डसारख्या महत्त्वाच्या संस्थांच्या स्थापनेची काळ मानली जाते. 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985.
जनता सरकार कोसळल्यानंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या आणि त्यांनी सरकती योजना बंद करून 6वी योजना सुरू केली. मुख्य भर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती. घोषणा गरिबी हटाव याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि जोर या योजनेत होता. प्रतिमान नेहरूवादी प्रारूपावर आधारित. महत्त्वाच्या घटना आणि संस्था. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार. 2. एक्झिम बँक 1982 मध्ये आयात निर्यात व्यापारासाठी स्थापना. 3. बँकांचे राष्ट्रीयीकरण 1980. 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. यापूर्वी चौथ्या योजनेत 14 बँकांचे झाले होते. 4. IRDP इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम 2 ऑक्टोबर 1980 रोजी संपूर्ण देशात लागू. 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990. या योजनेच्या काळात भारताचे नेतृत्व राजीव गांधी यांच्याकडे होते. त्यांनी तंत्रज्ञान आणि उत्पादकतेवर भर दिला. मुख्य भर अन्न, काम आणि उत्पादकता. फूड, वर्क अँड प्रोडक्टिव्हिटी. प्रतिमान ब्रह्मानंद आणि वकील यांचे मजुरी वस्तू प्रतिमान वेज गुड मॉडेल. वैशिष्ट्य पहिल्यांदाच खाजगी क्षेत्राला सार्वजनिक क्षेत्रापेक्षा जास्त प्राधान्य देण्यात आले. महत्त्वाच्या घटना. 1. जवाहर रोजगार योजना JRY 1989 मध्ये ग्रामीण रोजगारासाठी सुरू. 2. सेबीची स्थापना 1988 मध्ये वैधानिक दर्जा 1992 मध्ये मिळाला. 3. स्पीड पोस्ट 1986 मध्ये सुरुवात. 4. नेहरू रोजगार योजना 1989 मध्ये शहरी भागासाठी. MPSC आयोगाचे प्रश्न आणि उत्तरे. प्रश्न 1. नाबार्डची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली? उत्तर 6वी पंचवार्षिक योजना. प्रश्न 2. अन्न, काम आणि उत्पादकता हे कोणत्या योजनेचे घोषवाक्य होते? उत्तर 7वी पंचवार्षिक योजना. प्रश्न 3 ते 1980 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? उत्तर 6 बँकांचे. लक्षात ठेवण्याच्या ट्रिक्स. 6वी योजना बरोबर 6 बँका आणि नाबार्ड. ट्रिक 6व्या योजनेत 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. आकडा सारखाच आहे. नाबार्ड शेतीसाठी सहाय्य 6वी योजना करणारी बँक. 2. 7वी योजना बरोबर कामगार लेबर वर्क. ट्रिक 7व्या योजनेत अन्न आणि काम वर्कवर भर दिला. आठवड्याचे 7 दिवस काम करावे लागते असे लक्षात ठेवा. 3. JRY आणि JRY जवाहर आणि नेहरू रोजगार योजना. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते, पण त्यांच्या नावाची रोजगार योजना 7व्या योजनेत आली. संकीर्ण तक्ता क्विक रिव्हिजन. योजना मुख्य संस्था कार्यक्रम. ट्रिक 6वी 1980-85. नाबार्ड IM 6 बँका. 6 बँका = 6वी योजना. 7वी 1985-90. सेबी JRY स्पीड पोस्ट. 7 दिवस काम, अन्न, काम, उत्पादकता. 7व्या योजनेनंतर पुन्हा भारतावर आर्थिक संकट आले आणि 1990 ते 92 या काळात नियोजन सुटी डोंट कॉल इट प्लॅन हॉलिडे दे आर ॲन्युअल प्लॅन्स घ्यावी लागली. 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997 ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक वळणबिंदू टर्निंग पॉइंट ठरली. 1991च्या आर्थिक संकटानंतर भारताने या योजनेत आपले आर्थिक धोरण पूर्णपणे बदलले. 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997. मुख्य भर मानवी संसाधन विकास ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. प्रतिमान जॉन डब्ल्यू मिलर मॉडेल. अध्यक्ष PV नरसिंहराव. उपाध्यक्ष प्रणव मुखर्जी. विशेष नाव याला राव मनमोहन मॉडेल असेही म्हणतात. LPG धोरण. 1991च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताने लिबरलायझेशन उदारीकरण, प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशन जागतिकीकरण हे धोरण स्वीकारले. या योजनेतील महत्त्वाच्या घडामोडी. जागतिक व्यापार संघटना WTO 1 जानेवारी 1995 रोजी भारत WTOचा संस्थापक सदस्य बनला. 2. मध्यान्ह भोजन योजना मिड डे मील 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू झाली. 3. पंतप्रधान रोजगार योजना PMRY 2 ऑक्टोबर 1993 रोजी सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुरू झाली. 4. यशस्वी योजना. या योजनेचा वृद्धी दर लक्ष्यापेक्षा 5.6% जास्त म्हणजे 6.8% साध्य झाला. 9वी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002. मुख्य भर सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ. ग्रोथ विथ सोशल जस्टिस अँड इक्वालिटी. अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी. विशेष घटना. भारत स्वतंत्र होऊन 50 वर्षे पूर्ण झाल्यामुळे ही योजना स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी काळात राबवली गेली. महत्त्वाचे कार्यक्रम.
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना SGSY 1999 मध्ये सुरू. 2. सर्व शिक्षा अभियान SSA 2000 ते 2001 मध्ये सुरुवात. 3. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना PMJSY 25 डिसेंबर 2000 रोजी सुरू. MPSC आयोगाचे प्रश्न आणि उत्तरे. प्रश्न 1. मानवी संसाधन विकास हे कोणत्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते? उत्तर: 8वी पंचवार्षिक योजना. प्रश्न 2. भारत जागतिक व्यापार संघटनेचा WTO सदस्य केव्हा बनला? उत्तर: 1 जानेवारी 1995, 8व्या योजनेत. प्रश्न 3. सामाजिक न्याय आणि समानता यावर कोणत्या योजनेत भर दिला? उत्तर: 9वी पंचवार्षिक योजना. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स. 1. 8वी योजना बरोबर HMW. H ह्यूमन रिसोर्स मानवी संसाधन. M मिलर मॉडेल मिलर प्रतिमान. WTO जागतिक व्यापार संघटना. 8व्या योजनेत HMWTवर भर दिला असे लक्षात ठेवा. 2. 9वी योजना बरोबर न्याय जस्टिस. ट्रिक. 9 आणि न्याय दोन्ही न वरून सुरू होतात. 9वी योजना बरोबर सामाजिक न्याय. 3. 8वी योजना यशस्वी का? ट्रिक. 8व्या योजनेने LPGचे 8 पाय लावले म्हणून ती वेगाने धावली आणि यशस्वी झाली. 10वी ते 12वी योजना थोडक्यात महत्त्वाचे. योजना. 10वी, 11वी आणि 12वी योजना. तुलनात्मक अभ्यास. या तिन्ही योजनांच्या घोषवाक्यांमध्ये थीम सूक्ष्म फरक आहे जो परीक्षेत गोंधळ निर्माण करतो. योजना. कालावधी, मुख्य भर, थीम. आराखडा, महत्त्व. 10वी 2002 ते 07. शिक्षण, आरोग्य आणि गरिबी घटवणे. दरडोई उत्पन्न 10 वर्षात दुप्पट करणे. 11वी 2007 ते 12. जलद आणि अधिक सर्वसमावेशक वाढ. फास्टर आणि मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आराखडा सी. रंगराजन. 12वी 2012 ते 17. जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वाढ. फास्टर, सस्टेनेबल आणि मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. शेवटची पंचवार्षिक योजना. 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 2017 वजा शेवटचा टप्पा. ही योजना पूर्ण होण्याआधीच नियोजन आयोग बरखास्त करण्यात आला. तरीही परीक्षेसाठी याचे उद्दिष्ट महत्त्वाचे आहे. उद्दिष्ट: कृषी क्षेत्रात 4% आणि उत्पादन क्षेत्रात 10% वृद्धिदर साध्य करणे. विद्युतीकरण. सर्व गावांचे विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य. बँकिंग 90%. भारतीय कुटुंबांना बँकिंग सेवांशी जोडणे. नीती आयोग NITI आयोग. NITI नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना 1 जानेवारी 2015. नियोजन आयोगाच्या जागी. स्वरूप: थिंक टँक. तत्व: सहकारी संघराज्य. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. दृष्टिकोन: बॉटम अप अप्रोच. नियोजन आयोगाचा टॉप डाऊन होता. नीती आयोगाची रचना. अध्यक्ष पंतप्रधान पदसिद्ध. 2. उपाध्यक्ष पंतप्रधानांद्वारे नियुक्त. 3. मुख्य कार्यकारी अधिकारी CEO पंतप्रधानांद्वारे नियुक्त. 4. शासकीय परिषद गव्हर्निंग काउन्सिल. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल. MPSCसाठी महत्त्वाच्या ट्रिक्स. 1. 11वी विरुद्ध 12वी योजनेची थीम. 11वी जलद अधिक सर्वसमावेशक 2 शब्द. 12वी जलद अधिक शाश्वत अधिक सर्वसमावेशक 3 शब्द. ट्रिक. जशी योजनेची संख्या वाढली 11 वरून 12 तसा एक शब्द शाश्वत सस्टेनेबल वाढला. 2. 10वी योजना. ट्रिक. 10वी म्हणजे 10 D डबल उत्पन्न दुप्पट करणे. 3. नीती आयोग NITI. लक्षात ठेवा, नियोजन आयोग आदेश द्यायचा, नीती आयोग सल्ला देतो. MPSCने विचारलेले प्रश्न नमुना. प्रश्न 1. शाश्वत सस्टेनेबल हा शब्द कोणत्या योजनेच्या मुख्य उद्दिष्टात प्रथमच वापरला गेला? उत्तर: 12वी पंचवार्षिक योजना. प्रश्न 2. नियोजन आयोग आणि नीती आयोग यातील मुख्य फरक कोणता? उत्तर: नियोजन आयोग टॉप डाऊन केंद्राकडून राज्याकडे होता, तर नीती आयोग बॉटम अप राज्यांच्या सहभागासह आहे. प्रश्न: रात्रीचे 3:11 व्या योजनेचा आराखडा कोणी तयार केला होता? उत्तर: सी. रंगराजन. अभ्यासासाठी टीप. आता आयोगाचा कल, नियोजन आयोगाचे मूल्यमापन आणि नीती आयोगाचे निर्देशांक उदा. SDG इंडेक्स, हेल्थ इंडेक्स यांकडे वाढला आहे. पंचवार्षिक योजनांची महत्त्वाची माहिती. उद्दिष्टे, प्रतिमान आणि विशेष घटना मुद्द्यांच्या स्वरूपात खालीलप्रमाणे आहे. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56. प्रतिमान: हॅरोल्ड डोमर प्रतिमान.
मुख्य भर शेती आणि सिंचन. विशेष भाकरा नांगल, हिराकूड धरणे आणि सामुदायिक विकास कार्यक्रम 1952 सुरू. 2. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 61. प्रतिमान PC. महालनोबिस. मुख्य भर जड व पायाभूत उद्योग, औद्योगिकीकरण. विशेष भिलाई राऊरकेला आणि दुर्गापूर पोलाद प्रकल्प सुरू झाले. 3. तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 66. प्रतिमान चक्रवर्ती आणि सँडी. मुख्य भर स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था, शेती व उद्योग दोन्ही. विशेष भारत चीन आणि भारत पाक युद्धामुळे ही योजना सर्वाधिक अयशस्वी ठरली. 4. नियोजनाची सुटी 1966 ते 69. तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे वार्षिक योजना राबवल्या गेल्या. विशेष याच काळात भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली. 5. चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 74. प्रतिमान धनंजय गाडगीळ. गाडगीळ सूत्र. मुख्य भर स्थैर्यासह आर्थिक वाढ. विशेष 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण 1969 आणि पहिली अणुचाचणी 1974. 6. पाचवी पंचवार्षिक योजना 1974 ते 78. प्रतिमान D.P. धर. मुख्य भर दारिद्र्य निर्मूलन, गरिबी हटाव. विशेष ही योजना मुदतीपूर्वीच 4 वर्षांत संपवून सरकती योजना सुरू करण्यात आली. 7. सहावी पंचवार्षिक योजना 1980 ते 85. मुख्य भर रोजगार निर्मिती आणि दारिद्र्य निर्मूलन. विशेष नाबार्डची स्थापना आणि 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण 1980. 8. सातवी पंचवार्षिक योजना 1985 ते 90. प्रतिमान मजुरी वस्तू प्रतिमान, ब्रह्मानंद व वकील. मुख्य भर अन्न, काम आणि उत्पादकता. विशेष जवाहर रोजगार योजना आणि सेबीची स्थापना. 9. आठवी पंचवार्षिक योजना 1992 ते 97. प्रतिमान जॉन डब्ल्यू मिलर, राव मनमोहन मॉडेल. मुख्य भर मानवी संसाधन विकास. विशेष नवीन आर्थिक धोरण LPG स्वीकारले आणि भारत WTOचा सदस्य बनला. 10. नववी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002. मुख्य भर सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ. विशेष सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आणि सर्व शिक्षा अभियान. 11. दहावी पंचवार्षिक योजना 2002 ते 07. मुख्य भर दरडोई उत्पन्न 10 वर्षात दुप्पट करणे. विशेष गरिबीचे प्रमाण 5% कमी करण्याचे उद्दिष्ट. 12. 11वी पंचवार्षिक योजना 2007 ते 12. मुख्य भर जलद आणि अधिक सर्वसमावेशक वाढ, फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. विशेष शिक्षण अधिकार RTE कायदा याच काळात आला. 13. 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 17. मुख्य भर जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वाढ. विशेष ही भारताची शेवटची पंचवार्षिक योजना ठरली कारण नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली. MPSC मागील वर्षांचे प्रश्न, PYQS आणि विश्लेषण. प्रश्न 1. पहिल्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी कोणत्या काळात झाली? STI पूर्व 2012. उत्तर 2. 1951 ते 56. विश्लेषण भारताचे नियोजन 1 एप्रिल 1951 पासून अधिकृतपणे सुरू झाले. प्रश्न 2. गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या योजनेत देण्यात आली? PSI पूर्व 2014. पर्याय 1. तिसरी 2, चौथी 3, पाचवी 6, सहावी. उत्तर 2. चौथी योजना. विश्लेषण घोषणा 1971च्या निवडणुकीत चौथी योजना दिली, पण या ध्येयावर प्रत्यक्ष भर 5व्या योजनेत दिला गेला. आयोगाने अनेकदा चौथी योजना हे उत्तर दिले आहे. प्रश्न 3. खालीलपैकी कोणत्या 2 योजनांमध्ये वार्षिक योजना सुटीचा काळ राबवण्यात आल्या? राज्यसेवा पूर्व 2015. उत्तर 3. दोन्ही 1 व 2. विश्लेषण तिसऱ्या योजनेनंतर 1966 ते 69 आणि 7व्या योजनेनंतर 1990 ते 92 राजकीय व आर्थिक कारणांमुळे वार्षिक योजना राबवल्या. प्रश्न 4. खालील जोड्या जुळवा. लोहपोलाद प्रकल्प आणि देश. ॲसो पूर्व 2016. अ. भिलाई 1, रशिया. ब. राऊरकेला 2, जर्मनी. क. दुर्गापूर 3, ब्रिटन. उत्तर वरील सर्व जोड्या जुळलेल्या आहेत. ट्रिक भी, रु, रा, ज, दु, ब. प्रश्न 5. सर्वसमावेशक वृद्धी इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही संकल्पना कोणत्या योजनेत प्रथम मांडली? राज्यसेवा मुख्य 2017. उत्तर 11वी पंचवार्षिक योजना. विश्लेषण 11व्या योजनेची मुख्य संकल्पना फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह ग्रोथ ही होती. आयोग वारंवार विचारत असलेले की पॉइंट्स. संस्थांच्या जोड्या.
SBI 1 जुलै 1955 पहिली योजना, LIC 1956 दुसरी योजना, IDBI UTI 1964 तिसरी योजना, नाबार्ड 1982 सहावी योजना, सेबी 1988 सातवी योजना. लक्षात ठेवण्यासाठी सुपर मास्टर ट्रिक. जर तुम्हाला योजनांचा कालावधी विसरला तर फक्त 322 हा आकडा लक्षात ठेवा. 3 योजनांनंतर 3 वर्षांची सुटी 1966 ते 69. पुढच्या 2 योजनांनंतर 2 वर्षांची सुटी 1978 ते 80. पुढच्या 2 योजनांनंतर 2 वर्षांची सुटी 1990 ते 92. नियोजन आयोग आणि नीती आयोग यांमधील मूलभूत फरक समजून घेणे MPSC मुख्य परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे. आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार विधानांच्या स्वरूपात यावर प्रश्न विचारले जातात. हा फरक मुद्द्यांच्या स्वरूपात खालीलप्रमाणे आहे. नियोजनाचा दृष्टिकोन, अप्रोच. नियोजन आयोग हा टॉप डाऊन वरकडून खाली दृष्टिकोनावर आधारित होता, म्हणजे केंद्र सरकार योजना ठरवायचे आणि त्या राज्यांवर लादल्या जायच्या. नीती आयोग हा बॉटम अप खालून वर दृष्टिकोनावर आधारित आहे. यात राज्यांचा सहभाग सुरुवातीपासूनच असतो. 2. अधिकार आणि स्वरूप. नियोजन आयोग याला राज्यांना आणि मंत्रालयांना निधी, फंड्स वाटप करण्याचे अधिकार होते. हे एक घटनाबाह्य पण वैधानिक स्वरूपाचे प्रभावी अंग होते. नीती आयोग हा केवळ एक थिंक टँक आहे. याला निधी वाटप करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत. निधी वाटपाचे काम आता अर्थ मंत्रालय करते. 3. राज्यांची भूमिका. नियोजन आयोग राज्यांची भूमिका खूप मर्यादित होती. राष्ट्रीय विकास परिषदेच्या NDC माध्यमातून राज्ये फक्त सल्ला देऊ शकत होती. नीती आयोग यात सहकारी संघराज्य कोऑपरेटिव्ह फेडरलिझम संकल्पना आहे. शासकीय परिषदेत गव्हर्निंग काउन्सिल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल सदस्य असतात. त्यामुळे राज्यांचे महत्त्व वाढले आहे. 4. सदस्य आणि रचना. नियोजन आयोग यात पूर्णवेळ सदस्य असायचे. सचिवाची नियुक्ती सामान्य प्रक्रियेतून व्हायची. नीती आयोग यात पूर्णवेळ सदस्यांची संख्या कमी असते. तसेच यात तज्ज्ञ आणि अर्धवेळ सदस्यही असतात. CEO- हे पद नीती आयोगाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यांची नियुक्ती थेट पंतप्रधान करतात. 5. धोरण अंमलबजावणी. नियोजन आयोग धोरणे तयार करणे आणि ती पंचवार्षिक योजनेच्या चौकटीत बसवणे हे मुख्य काम होते. नीती आयोग हा आयोग केवळ धोरणे तयार करत नाही, तर ती कशी अंमलात येतील यासाठी तंत्रज्ञान आणि माहितीचे आदान प्रदान करतो. MPSCसाठी महत्त्वाचे प्रश्न. नीती आयोग. प्रश्न 1. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? उत्तर 1 जानेवारी 2015. प्रश्न 2. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर भारताचे पंतप्रधान. प्रश्न 3. नीती या शब्दाचे पूर्णरूप काय आहे? उत्तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक. नियोजन आयोग बरोबर हुकुमशाही, केंद्र ठरवणार, राज्यांनी ऐकणार. नीती आयोग बरोबर भागीदारी, केंद्र आणि राज्ये मिळून काम करणार.